गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा. शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे. अध्याय 11 मध्ये श्रीधर स्वामी सांगू लागलेत की श्री गणेशाला पहिले वंदन केलेले आहेत. गणेशाला वंदन करण्याशिवाय कोणतंही काम होणार नाही म्हणलं. आधी गणेशाला मान आहे तर म्हणून सांगू लागले श्रीधर स्वामी. श्रोते लोकांना शिवभजनामध्ये ज्यांना नामस्मरण करतो, ज्यांना भक्ती करतो, ज्यांना शिवलीला अमृत ऐकतो तर तो असणारा धन्य आहे म्हणून सांगू लागले. शिव तो म्हणे शुल्काधिकाप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती विजगती त्याची धन्य. सूत हे कथा शोणकाधिकाप्रती सांगू लागलेले आहेत की ज्या शिवभक्तांना रुद्राक्ष धारण करतो त्याच्या पुण्याला स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये गणिती नाही म्हणलं. एवढं रुद्राक्ष आपण अंगावर धारण केलं तर पुण्य आहे म्हणू लागले. जो शस्त्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेतात ती जीव बहु. म्हणून या अध्यायामध्ये सांगू लागलेत की जो 1000 रुद्राक्ष आपल्या अंगावर धारण करतो तर त्या शिवभक्तांना शुक्राधिक सुरगण असे अनेक 33 कोटी देव येऊन त्याचं दर्शन घेतात तर तो व्यक्ती नसून प्रत्यक्ष भगवान शंकरच आहे असं असणार ग्रंथकर्ते सांगू लागले. आता षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिकी माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून 16 आहे ते रुद्राक्ष दंडाला बांधावं म्हणलं आणि एक आहे ते रुद्राक्ष आपल्या डोक्यावर बांधावं म्हणलं. आणि असं रुद्राक्ष धारण जर केलं तर प्रत्यक्ष तो माणूस नसून तो महादेवच आहे असं समजावं म्हणून सांगू लागले. त्यावरून करिता स्नान त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. अशा पद्धतीनं रुद्राक्ष धारण करून आपण जर स्नान केल्या तर त्रिवेणी संगमाचं स्नान केल्या एवढं पुण्य आहे म्हणलं. आणि 12 ह्या हातात 12 त्या हातात 12 आणि रुद्राक्ष बांधावं म्हणून सांगू लागली. कंठी बांधावी 32 मस्तका भोवती 24 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. आणि गळ्यामध्ये 32 बांधावं आणि मस्तका भोवती 24 बांधावं आणि ह्या कानात 6 त्या कानात 6 रुद्राक्ष बांधावं म्हणजे तो प्रत्यक्ष शिवरूपच होतो म्हणून सांगू लागली. अष्टोत्तर शळा सर्वदा असा वेगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष 108 रुद्राक्षाची माळा आपल्या गळ्यामध्ये घालावं. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख अशा एकमुखी रुद्राक्ष पूजल्यानंतर भाग्य विशेष आहे म्हणलं. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुप्रद एक रुद्राक्ष जप नित्य करिता. पंचमुख रुद्राक्ष षण्मुख रुद्राक्ष अष्टमुख रुद्राक्ष चतुर्मुख रुद्राक्ष लक्ष्मीकारक आहे म्हणलं. म्हणजे सकळ पुण्याचं मंत्र आहे म्हणलं. म्हणून रुद्राक्ष जप नित्य नियमाने करावं. नित्य रुद्राक्ष पूजनानंतर केले आणि शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. म्हणून असं असणार जे नित्य रुद्राक्ष पूजन ज्यानं केलेलं आहे आणि शिवार्चन ज्यानं केलेलं आहे तर रुद्राक्ष महिमा पुराण परम पावन आहे म्हणून इतिहास ऐका म्हणून सांगू लागलेले. काश्मीरी देशीचा नर्प पावन नामामी दान भद्रशन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. काश्मीर देशीचा एक राजा होता त्याचं नाव भद्रशन होतं आणि तो विवेक संपन्न होता आणि प्रधान सुद्धा तसाच चतुर पंडित होता म्हणून सांगू लागले. परजादायाद भूसुर धन्य म्हणती त्याची राजेश्वर लांच न घे न्याय करी साचरा अमाते थोर तोची पाहिजे. असा राजा दानसूर होता आणि शास्त्रानुसार वागणारा होता आणि राज्यामध्ये आपल्या लाच न घेणारा होता असा थोर राजा होता म्हणून सांगू लागली.
सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते आयशी लादी जे कामिनी सूत सभागी विद्वान मुनी विशेष सुकृत पाविजे. म्हणून सांगू लागलेत की सुंदर पतिव्रता स्त्री आपल्याला मिळणं आणि गोड भाषेमध्ये बोलणं आणि पतिव्रतापणा सांभाळणं हे पूर्वजन्मीचं पुण्य असेल तरच आपल्याला अशी पत्नी मिळते म्हणून सांगू लागलेलं आहे. आणि आपला मुलगा विद्वान आणि गुणवान हे जर भेटायचं असेल तर आपण विद्वान मुलगा गुणवान होते म्हणजे भेटणार नाही. तर पूर्वजन्मीचं पुण्य राहीपर्यंत मुलगासुद्धा विद्वान भेटणार नाही, आपली स्त्री पतिव्रता आणि सुंदर भेटणार नाही म्हणून सांगलेली. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रजावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसपार विशेष सुकृत लाहिजे. शिष्याला गुरु कृपावंत ज्ञानवंत भेटणं, प्रज्ञावंत गुरु आहे ते भेटणं उदार भक्ताचा हे शिष्याचं पुण्य पाहिजे. सांगणारा क्षमाशील आहे म्हणजे ग्रंथ आणि ऐकणाऱ्याला सुद्धा हे पुण्य पाहिजे म्हणून सांगू लागली. स्वतःचा प्रेम चतुर सावधान यजमान साक्षी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पुरुष सुकृते प्राप्त होय. स्वतः ऐकणारा सावधान आहे आणि उदारपणाने ऐकू लागलेला आहे आणि आपली काया आपले आरोग्य हे सुंदर मिळणं निरोगी राहणं हे पूर्वजन्मीच्या पुण्यानुसार प्राप्त आहे म्हणून सांगू लागली. असा तो भद्रशन आणि प्रधान भौतकरिता अनुष्ठान दोघाशी झाले. नंदन शिवभक्त उपजदांची भद्रशन आणि प्रधान असे अनेक प्रकारे असे असणारे जे अनुष्ठान केले आहेत म्हणजे शिवाचं तेव्हा असणारे त्यांना इथे दोघा असे शिवभक्त जन्मले म्हणलं. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे निष्ठिने शिव भक्त निशिमा सावधान शिवद्यानी. राजपुत्राचं नाव सुधर्म होतं, प्रधानाच्या मुलाचं नाव तारक होतं. हे दोघे निशिम शिवभक्त जन्मले आणि ते लहानपणामध्येच शिवाच्या ध्यानाला लागले, शिवाचं नामस्मरण करू लागले, शिवाचं पूजन करू लागले आणि अशा प्रकारे दोन मुलं जन्मली. बाळ होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ते वैरागी शिळ लौकिकाशी ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे तया. असे बाळ ते प्रेमळ जन्मले. 12वेच वैराग्य त्या भगवान शंकराच्या नावाशिवाय दुसरं त्याच्या मुखामध्ये काहीच यायचं नाही. डोळ्याने शंकराचंच स्वरूप पाहावं आणि त्याला वाईट मुलाची संगत आवडू नये असं असणाऱ्याची मुलं जन्मली. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहारा नाना प्रकारे लेवविती. 5 वर्षाचे झाल्यानंतर अनेक प्रकारे राजानं प्रधानानं आपल्या मुलाला अलंकार आहे ते राजा अलंकार टाकू लागली. तेव्हा ते बाळा दोघे जण सर्व अलंकारामध्ये उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचरतीची ती सर्वांगी. तर अशा असणारे जे ते बाळ सर्व सोन्याचे दागिने अलंकार जे आहे ते राज्य पोशाख सर्व काढून टाकू लागली आणि आपल्या अंगाला भस्म लावून घेऊ लागली आणि रुद्राक्ष असणारे जे मुलं दोन्ही धारण करू लागली. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. एकसारखतेला एकांत आवडू लागलं आणि एकांतामध्ये शिवलीला अमृत श्रवण करू लागले आणि शिवलीला अमृत श्रवण करून ऐकू लागले. शिवलीला अमृतचं पारायण करू लागले आणि एकसारखं शिवार नित्य नाम जप करू लागले आणि महादेवाची पूजा करू लागली. आश्चर्य करते राव प्रधान असं का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मा धारण सदा समरण शिवांचे. राजाला प्रधानला आश्चर्य वाटलं. अरे म्हणजे राजघराण्यातली मुलं आणि याला इथे राजवैभव न आवडता, सोन्याचे दागिने कपडे न आवडता रुद्राक्ष धारण करू लागलेले आहेत आणि भस्म एकसारखा अंगाला लावू लागलेत आणि शिवाचं नाम स्मरण करू लागलेले आहेत. म्हणून त्या दोघाला राजाला प्रधानाला आश्चर्य वाटू लागली. युवती बुजून रुद्राक्ष गाळती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सर्वांची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. युवती असणारं ज्या ठिकाणी लावू लागले आणि वस्त्रभूषण जे राजाने दिलेलं आहे ते अंगावर काढून ब्राह्मणाला दान करू लागले आणि लगेच आहे ते लगे शिवदीक्षा असणारे जे घेऊ लागलेले आहेत. म्हणून शिक्षा करिता बहुत परितेनं सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंता करायचं म्हणते काय करावे आता. राजानं प्रधानानं ह्या मुलाला राजवैभव स्वीकारावं म्हणून त्या ठिकाणी खूप आहे ते त्याला शिक्षा करू लागली आणि शिवाची भजन सोडून दे म्हणू लागली. पण ती शिवभजन न सोडता शिवभजनामध्ये तल्लीन झाली. तो उघडा सुकृत मित्र घराशी आला प्राशरस सवे वेष्टीत ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी.
असं करता करता काही दिवस गेले आणि सूर्य उगवला आणि पराशर ऋषी असणाऱ्या ज्या ठिकाणी भद्रशन राजाच्या घरी आलेले आहेत, जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले, असा असणारे जे पराशर ऋषी कृष्णद्वैपायनाचे जनिता होते, त्रिकाळ ज्ञानी होते. म्हणून वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे सर्वांचं त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ते वशिष्ठाचे नातू होते आणि सौधर्म रक्षून जे राक्षसाचं पूर्ण ते नायनाट केले होते. जेवी मनुष्य वागती अपार तैशेची पूर्वी होते रजनी चर, ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करून या. जसे मनुष्य असणार आपण वागू लागलेलं आहे म्हणलं, तसं मनुष्यासारखं पृथ्वी तलावर राक्षस होतं म्हणलं. आणि राक्षसानं हे शिवभजन पूजन ते देव कार्य करून देत नव्हते म्हणलं. त्यामुळं आपल्या पितृकैवाऱ्यासाठी, आपल्या शिवधर्माच्या रक्षणासाठी त्याने त्या राक्षसाला सर्व जाळून भस्म केले म्हणून. जन्मंजय सर्पसत्र केले, ते अस्तिकेमध्येच राहाविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. जन्मंजयानं सर्पसत्र केले म्हणलं आणि ते मधीच अस्तिके राहिलेले होते म्हणलं. तेव्हा पराशरीने पुलस्तीला प्रार्थना करून असणारे वाचविले म्हणलं. विनंची दडावरी क्षणमात्रे प्रतिश्रेष्ठी केली, विश्वामित्रे ते पित्र गैवारे पराशरे वादी जर पै केले, ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा, या रागी ध्वनी अर्था पुरी तो आता कळली पाहिजे निर्धार. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार करायला जाणून. तेव्हा असणाऱ्या ज्या ठिकाणी विरंचीला दटावून असणारी दुसरी प्रतिसृष्टी विश्वमित्रा निर्माण केली, तेव्हा ते पितृकैवारासाठी पराशरांना असणारे सर्व राक्षसाला जर्जर करून टाकले म्हणलं. त्या ठिकाणी हे जर कथा असं सांगत गेलं तर ग्रंथाला वाढल म्हणून थोडक्यात सांगतो म्हणून लागली. असे महाराज जे पराशर होते आणि ज्याचा नातू होय शुकेंद्र, ते शुकेंद्र त्यांचा नातू होतं म्हणलं. आणि भद्रसेनाचे कुळगुरू घरा आले म्हणलं. राव प्रधानाचा मुलीदावती साष्टांग मुली घरा अशी आणि ती षोडशोपचारी पूजिती भावची ती विशेष. राजा प्रधानानं त्याला साष्टांग नमस्कार घातलं, षोडशोपचारी पूजा करून त्याचे असणारे भावना धरून पूजा केली. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनिविकर जोडून म्हणे, दोघे कुमार रात्रंदिन धान करीती शिवाचे. राजा आणि प्रधानानं लगेच हात जोडलं आणि त्याचं विधियुक्त गुरुची पूजा करून राजाला विनंती करू लागली की महाराज, दोन मुलं जे रात्रंदिवस राजवय सोडून एकसारखं शिवाचं ध्यान करू लागले, शिवाची पूजा करू लागली म्हणू लागले. नावरती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भरम, वैरागी शिरा अनुमात्र भाषण न करीती कोणाशी. त्याला वस्त्र अलंकार आवडायला तयार नाही आणि रुद्राक्ष धारण करायला लागले, भस्म लावू लागले, असे वैराग्य झालेले आहेत आणि ते कुणाला बोलायला तयार नाहीत म्हणून लागलेले आहेत. इंद्रिय भोगावरी नाही भरम, नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र अरोडावे आवडेना. पुढे कैशी राज्य करती आमाशी पुढ पडिले चित्ती मगली रोगे कुमार अरुणी गुरुप्रती दाखविले भद्रशन. म्हणून हे इंद्रियावर त्याला आवडच नाही म्हणलं, राजविलास त्याला आवड नाही म्हणलं आणि पुढे असणारा आमचे राज्य कसे करतील आम्हाला चिंता पडली म्हणलं. म्हणून ते दोन मुलं असणारं ज्या ठिकाणी भद्रसेनानं त्या पराशर गुरु पुढे आणले. गुरुनी पाहिली दृष्टीची जैसे मित्र आणि शशी तैसे तेजशी उपमा त्याची नाही कोठे शोधिना. जेव्हा गुरुनं पाहिलं त्याला दृष्टीला तर एक सूर्य आणि एक चंद्र आहे का, त्याप्रमाणे सूर्याचंद्राच्या तेजस्वी प्रमाणे मुलं दिसू लागले म्हणलं. आणि कुठेही जर शोधत गेलं तर अशी मुलं भेटणार नाहीत असं पराशर ऋषीला दिसलं. यावरी बोले शक्ती सुद्धा म्हणे, हे काय झाले विष्णुभक्त, यांची पूर्वकथा समजत ऐक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापटन नंदीग्राम येथील वारंगरा मनोरम महानंदाजी तिचे. भद्रसेनानं राजाला सांगू लागले हे शिवभक्त का झाले, पूर्वकथा सांगतो म्हणलं. पूर्वी काश्मीर देशामध्ये एक नंदीग्राम गाव होतं म्हणलं आणि तेथील वारंगना मनोरम आणि तिथली वारंगना असणारे वेश्या असणारी महानंदा तिचं नाव होतं म्हणलं. त्या ग्रामीचा तोची भूप परतई माझी निशिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंद्रप तन्मय होणी नृत्य करती. त्या ग्रामीचा असं असणारा जे परतईमध्ये कोणी नाही असा राजा होता म्हणून आणि तो राजा सुद्धा शिवभक्त होता आणि राजाच्या शिवभक्तीला पाहून
सर्वजण झुकत होते म्हणलं. देव सुद्धा नृत्य करत होते म्हणलं. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसा तैशी तिजवरी विराजे छत्र रत्निकच ध्याने अपार भाग्य पार नाही तिच्या. असा असणारा जो राजा पूर्णचंद्र होता आणि त्या राजाने असणारं जे रत्नखचित अपार भाग्य तिला केलेलं म्हणजे. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा लढत मणिमय पादुका रत्नखचित रणजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवाच हिरण्मय रत्न पर्यंत राजच चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव. अशी तिचं देशा एवढी सुंदर होती म्हणलं. तिचे मनोमय पादिका रत्नखचित होते. तिचे चरण असे असणारे चरणी जिच्या सर्वदा अशा प्रकारची ती वेशा होती म्हणलं. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न प्रकाश प्रकाशाच्या दिवाभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी किल्लारी भोवतो बाजी गजगरी भोवच दासदाची आभार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायला एखादा किन्नर रथस्त होती कोकिळा. अशी दिव्याभरणी अगंध सुयुक्त अशी सौरपान स्त्री होते. आणि एवढे असून सुद्धा ते बहुश्रीमंत होती म्हणलं. आणि ती असणाऱ्या ज्या ठिकाणी नाच गायनामध्ये प्रसिद्ध होती म्हणजे. दासदाशी अपार घरी माता सभाग्य सहोदराची गायन ऐकायला किनार तडस्त होती कोकिळा. दासदाशी तिचं खूप होते म्हणून तिचं गायन ऐकल्यानंतर कोकिळा सुद्धा तडसत होती. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकल नरपटवलं होते मला तिच्या भोग काम इच्छून भूक सहभागी येते घरा. तिचं नृत्याचं कौशल्य पाहून देव सुद्धा डोलत होते म्हणून. अशी असणारे जे महानंदेचं वर्णन चाललेलं आहे. वेशासून पतिव्रता नेहमीला जाऊ पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्राशी वश्य नव्हे. आणि तिचं व्यवसाय असं होतं की ज्या पुरुषाला एक बार जर वचन दिलं इंद्रदेव बी जर आला तर त्याला ते वश्य होत नव्हती. अशी वेशा असून पतिव्रता होती. परम शिवभक्त विख्यात दान शिवदार बोलतो सोमवार प्रदोषवर्त शिवरात्र करी नेहमीची. आणि ती शिवभक्त होती आणि दानशीळ होती उदार होती. सोमवार आणि प्रदोष शिवरात्र असं ते करत होती. नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष दीड शिव लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. नित्य नियमाने शिवभक्ताच्या नावावर अन्नदान करत होती. आणि दररोज ते 1,00,000 बेलपत्री आहे ती शिवाला पूजित होती आणि अभिषेक करत होती. या जगमनी जे जे इच्छित ते दे महानंदापूर्वी कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. आणि तिच्या घराला जे ब्राह्मण येतील जे भिकारी येतील याचक येतील त्याला जे म्हटलेलं ते देत होते म्हणलं. आणि श्रावण महिन्यामध्ये कोटी लिंग महादेवाची लिंगाची स्थापना करून पूजा करत होती. ऐक भद्रेशाला सावधान कुकुड मार्केट पाळीले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. तिने एक राजा ऐक म्हणलं तर या महानंदेनं घरामध्ये एक माकड पाळलेलं होतं आणि एक कोंबडं पाळलेलं होतं. आणि तिने प्रेमाने माकडाच्या आणि कोंबड्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालू लागली. आपण शिवभजन नाचता वेळेस त्यांना शिकू लागली म्हणून. आपले जे कानार त्या घरात येते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुड मरकट त्यासमोर ते त्याची बांधी प्रीतीने आपले जे नर्त्यागर होतं शिवपूजा करायचं जे शिवलिंग त्या जागी स्थापन करून कुकुट आणि मरकट माकड आणि कोंबडं त्या ठिकाणी प्रीतीने बांधली म्हणलं. करी शिवलीला पुराण श्रवण ते ऐकती दोघे जण सवेशी महानंदा करी गायन न ते करी शिवा पुढे. शिवलीलाचं पुराण श्रवण करायचं पारायण करायचं तेव्हा ते महानंदेनं जे गायन केलं महादेवाचं ते असणारं माकड आणि कोंबडा ऐकू लागले. महानंद ते अशी सोडून नरदे गरवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती जरची सवय असते. महानंदा त्याला सोडून आपल्याबरोबर ते माकड आणि कोंबडू नाचन करू लागली आणि त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घालून लगेच असताना भस्म कपाळाला लावू लागली. हे होतीच्या संगती करून ते आज इकडे त्याचे शिवभजन आज होतीचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. म्हणून साधूची संगत कधी बी करावं म्हणतं. साधूची संगत केल्यानंतरच मानवाचा उद्धार आहे. एक कुकुट आणि मरकट यांचा उद्धार साधूच्या संगतीमुळे होऊ लागलेला आहे. म्हणून एक दिवशी महादेवानं तिची सत्व पाहावं म्हणून त्या मानव रूपामध्ये महानंदेच्या घरी आलेला आहे. सौदागराचा वेश
धरीला महानिंद्याच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा तुझा करुणीचा वास देखील त्याचं पैसे निर्त म्हणजे की तो कर्तव्य मुलाचे असते की कंकण त्याच्या देखील म्हणून त्या ठिकाणी आपल्या गिराईकचा वेश धरून मानवाचा वेश धरून आलेला आहे आणि महानंद्याच्या सदनामध्ये आल्यानंतर जेव्हा महानंद्यानं पाहिली तर त्याला असणारं जे समाधान वाटलं आणि महानंदीने त्याला असणारं जे आपल्या पलंगावर बसवले तर त्यांच्या हातामध्ये परतही मोलाचं कंकण त्या ठिकाणी महानंदीनं पाहिली. देखता गेली तन्मय होणं म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिती जाणं मानवी करतो दुवे नवे मानंदा म्हणून लागली. हे कंकण मानवांतर निर्माण केलेलं नाही म्हणलं ते विश्वकर्म्यानं असणारं जे ब्रह्मदेवानंच असणारं जे निर्माण केलेलं आहे असं कंकण पाहून तिला आश्चर्य वाटलं लागलं. सौदागर देवाचे काढून तिच्या जागी घातले कंकण एरी होणी आनंद करा नमन करीत आहे अशी सौदागरानं ते महादेवानं मानव रूप घेतलेलं तिच्या हातामध्ये कंकण घातलं. तिला इथे आनंद वाटलं. परतवीचे मोल हे कंकण मी 32 लक्ष पद्मीनं 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले. मी परतवीचं मोल हे कंकण आहे मी 32 लक्ष पद्मीनाव म्हणून ह्या कंकणाच्या मोबदल्यामध्ये 3 दिवस मी तुमची झालो असं महानंदा सांगू लागली. तयाची ते मानले सभेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यपर घेऊन आगळे तेच वर्णिले नवजाय. लगेच असणार त्या महादेवरूपी महादेवानं मानवाचं रूप घेऊन आलेले होते. लगेच दिव्यलिंग काढले. सूर्य तेजावरून बी वेगळंच तेज आहे असं सूर्यलिंग त्या महानंदीला दिले. लिंग दे कोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून लिंग जेव्हा असणारे त्या ठिकाणी पाहिलं महानंदा तन्मय झाली आणि लगेच असणारे त्या लिंगाला वंदन केली. म्हणे या लिंगाचा प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदीला लिंग ठेव म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवी जतने. या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकण ओवाळून टाकावं काय असं महानंदीला वाटलं. तेव्हा त्या महानंदीला त्या सौदागरांना सांगते की लिंग जतन कर म्हणे. या लिंगापाशी माझा प्राण मागली की गेले दग्ध भाऊ ना तरी मी अग्नी प्रवेश करणं महाकडीन वर्त माझे येरीने आवश्यक म्हणून ठेवले नर्त गायरी नेऊन मग दोघे घरी दिशेनं कशीला म्हणजे की तेव्हा सांगायला सुरुवात केली आहे म्हणलं या लिंगाजवळ माझं प्राण आहे. लिंग जर गेलं तर मी अग्नी प्रवेश करतो अवश्य म्हणून त्या ठिकाणी आपल्या नर्तघरामध्ये महानंदीनं ते लिंग ठेवलेलं आहे आणि लगेच आहे ते दोघं रत्न मनचे की पलंगावर आहे ते आलेले आहेत म्हणून. तिचे कैसे आहे सत्व धैर्य बाय सदा शिवभक्त झाला अभिनव कौतुक चरित्र दाखवे त्याच्या आज्ञे करून नरते शाळेत लागला अंगण जण जाऊ लागली चौकडून एकची हाक झाली तिचा जाऊ करी मग धारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली धावरी तर वाळतात मग घेतला. तेव्हा महादेवाच्या कृपेनं लगेच असणारं जे सत्व घेण्यासाठी जे आलेले होते महादेवानं लगेच असणारं तिच्या घराला आग्न लावलं. तिचं कौतुक चरित्र बघायचं होतं. नरतेळीस आग्न लावल्याबरोबर लगेच असणारं त्या व्यापाऱ्यांना महादेवरूपी व्यापाऱ्यांना सांगलं की अरे लगेच आहे ते आपल्या घराला तुझ्या घराला आग लागलेली आहे लवकर उठ असं असणारं त्या ठिकाणी त्या महादेवानं सांगितलं. पण तिला महादेवच आहे म्हणून अजून हे समजलेलं नाही. तशा माझी उडी घालून गंडबाजे त्याचे काढून कुकुड मुरकुडे तिथले सोडून गेले पळून वनाप्रती. तशा मध्ये लगेच असणारं ज्या ठिकाणी उडी घातलेला आहे आणि कुकुट आणि मरकट जे होते लगेच असणारे ते सोडून दिले आणि ते वनाला पळून गेले. नर्दशाळा बसमारीचा मग्न मग शांत झाला सप्त कर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती ते नर्दशाळा भस्म झाली. लगेच आहे ते सौदागर महानंदे प्रती तेव्हा बोलायला लागू लागली माझे देवलिंग आहे की तर महानंदे गावी ऐकून बक्षस्थळ घेतं पडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. तेव्हा महादेवानं म्हणलं अरे म्हणलं सर्व बरोबर आपण माझं दिव्यलिंग कुठं आहे जतन केलीस का म्हणल्यानंतर लगेच असणारे जे महानंदा घाबरून गेली. सौदागर बोली वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकार ने तुझं बरी. तेव्हा महादेवाला त्या महादेव रूपी तेव्हा त्या व्यवसायाला व्यापाऱ्यानं महानंदेनं सांगू लागलं माझा असणारा जे 3रा दिवस आहे म्हणलं वचन दिलेलं पण आज 2राच दिवस आहे त्यासाठी या ठिकाणी तुझं लिंग दिलेलं मी सांभाळवलं नाही आणि ते लिंग असणारं ज्या ठिकाणी ह्या अग्नीमध्ये नुकसान झालेलं असेल म्हणून मी आता तुझ्या वचनाला पूर्तता केलेली नाही मी म्हणून मी आता असणारं जे अग्निप्रवेश करतो असं असणारं ज्या महानंदा बोलावली.
मग चित्रीचरण चेत पिला आकाशपंथी जो अति ज्वाला जो नागर चित झाला समीपाला कुंडाच्या आधी लागवी उमारंग जो भक्तजन भवंग गोळी खात्री सर्व ओम नमः शिवा म्हणून या ऐशी देखता मनंदा बोलविली सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोशा समेते सर्व ही लगेच असणाऱ्या ज्या महानंदेनं अग्नी रचविलेला आहे, अग्नी रचून लगेच असणाऱ्या ज्या कुंडाच्या जवळ आलेली आहे तेव्हा लगेच मध्ये उडी टाकलेली आहे, तेव्हा महादेवानं ओम नमः शिवाय म्हणून महानंदेला लगेच असणारं त्या ठिकाणी उडी घालून वाचू लागलेली आहेत. आणि तेव्हा त्या महानंदेनं नाचणार म्हणलं मला प्रत्यक्ष महादेवच प्रसन्न झालेला आहे. मी सर्व काय करू म्हणून सर्व आपल्या घरामध्ये जी संपदा होती ते सर्वजण आहे ती ब्राह्मणाला गोरगरिबाला वाटू लागली. अश्वशाळा गशाळाचा पूर्ण सर्व संपत्ती जैत करी ग्रहदान महानंदी स्नान करून भस्मांगी खर्चिली. अश्वशाळा गशाळा सर्व संपत्ती ग्रहदान करून महानंदेने स्नान करून भस्मांगी खर्चिली. रुद्राची सर्वांगी लेवून हरतीची जिंदिरे शिवदान हर हर शिव म्हणून उडी निशंक घालते. रुद्राक्ष असणारा गळ्यामध्ये घातलेला आहे, भस्म चर्चित लावलेला आहे, हर हर शिव शिव हर हर म्हणून उडी घालते. सूर्यबिंबने उद्या जळी त्याचा प्रकटाला कपाळामुळे दशभुज पंचपदन चंद्रवळी संकष्टी वाळी भक्तांते. सूर्यबिंब जसं प्रकाशमान व्हावं तसं चंद्रमोळी असणारा त्या ठिकाणी 10 तोंडाचा 5 तोंडाचा 10 हाताचा लगेच भक्ताला रक्षण करण्यासाठी आला. माता जडांचा भारत नेत्रिवाशोनर श्री सोदर वाहिनी अभंगर महाजोगी चंद्रकळा देशी श्री निळकंठ गडवांगधारी भस्मचर्चे श्री जन्म पांगुरला नेसलाची व्याघ्रांबरगळा मनुष्य मुंडाचे हर सर्वांगी वेष्टित फणीवर तशी पूजा मिरवती. वरचेवर इंदुकी जनित देवी अकस्मात महानंदीची जनोनी धरित सदै कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रजन महानंदी मागे वरदान. ती म्हणे नगर उतरण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसते रूप पाहुणी तवरीत नगरा समेत चालली. तेव्हा महानंदीनं उडी मारल्यानंतर लगेच अशा महादेवानं 5 तोंडाच्या महादेवानं 10 हातानं लगेच असणारं तिला वरच्यावर लगेच धरलेलं आहे. आणि लगे महानंदेला सांगलेलं आहे महानंदा मी वरच्यावर चेंडू झेलल्यासारखं झेललेलं आहे आणि तुला मी प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचे ते माग. तेव्हा महादेवा म्हणू लागली महानंदा म्हणू लागली की देवा महादेवा माझं हे नगर धरून ने व माझे सर्वजण विमानानं बैसून माझं गाव माता बंधू सहित सर्वजण असं असणारं जे कैलासाला जावं म्हणलं. तेवढ्यात आहे ते कैलासावरून विमान आलं. महानंदाला कैलासाला असणारे जे चाललेली आहे म्हणलं. पावली सगळं जे उपदेश येते नाही आधी व्याधी सुधादर्शी विनेत चिरोज्योती भेदबुद्धी कैची देते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मदर नाही निशंक चेतीचे गोड उदक अमृताहून कोटी गुण येथे सुरतृंची बने अपर स्वरूपीची भोवती किल्लारी चिंतामणीची बदवलारे भक्ताकारणी निर्मिले. तेव्हा त्या शिवपदाला गेली. शिवपदाला गेल्यानंतर दुःख दरिद्र काहीच नाही म्हणलं, तहान भूक काही लागणार नाही म्हणलं. तिथं सर्व असं काम क्रोध कोणतंच नाही, मद मत्सर नाही म्हणलं. तरी तिथे गोड अमृतापेक्षा गोड असे असणारे जे तिथं गुन्हे आहेत म्हणलं. असे सुरतरुची वने अपार खिल्लारे चिंतामणीचे धवलारे आणि भक्तासाठी हे महादेवाने निर्माण केले म्हणलं. जे ते बोसनाथा बोलती शिवदास देव हे प्राप्त होत याचं शिवपद सर्वदा विनाश महानंदा देते बाबली. अशा पद्धतीनं त्या कैलासाला पोचलेली आहे. आणि शिवपदाला त्या ठिकाणी शिवभक्ताच्या सेवेला खूप आहे ते लोक आहेत म्हणलं सेवक. हे गदा ब्रह्मचरूचं प्राचीर सांगे भद्रशनाचं म्हणे कुमरत वगैरे कुडमारकड परवीचे. तेव्हा हे भद्रशनाला प्राचीर ऋषीने हे पहिलेचं माकड आणि हे कोंबडू हे आहेत म्हणलं. आणि राजपुत्र म्हणून जन्माला आले म्हणलं, कारण शिवभक्तीच्या संगतीमुळं हे जन्माला आले म्हणून. कंठी रुद्राक्ष धारण भाणी विभूती चर्चून त्याचे पुण्यपूर्व पुण्य करून सुधर्मतारक उपजले. ज्या महानंदेनं कंठाला भस्म लावित होती, गळामध्ये रुद्राक्ष धारण केली होती आणि ते महानंदेनं शिवभजन करता वेळेस गायन शिवलीला अमृत सर्व शिवपुराण सर्व माकडानं कोंबड्यानं ऐकलं म्हणून ते पूर्व पुण्यानं एक राजाचं मुलगा म्हणून जन्मालं. पुरेपूर्व सुधर्मतारक उपजली म्हणून हे जन्माला आले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळ्याची शिवभजनी लावितील बहुतांश उद्धरतील तुम्हा ते. पुढे राज्य निर्दोषप्रमाणे करतील 32 लक्षणं गुणामध्ये संपन्न आहेत म्हणून. आणि शिवभजनाला अनेकाला भक्तीला लावतील. अनेकांचे असणारे कलियुगामधल्या जड लोका पापी लोकांना उधरून टाकतील असं पराशर ऋषीनं भद्रसेनाला सांगले. आमात्यासहित भद्रसेन गुरुची खाली लोटांगण म्हणे इतकं मी धन्य सुपुत्री उदरी जन्मले. तेव्हा भद्रसेनाला वाटू लागलं अरे म्हटलं धन्य धन्य मी असणार जी एवढा पुण्यवान मुलगा माझ्या जन्माला आलेला आहे.
म्हणून जे भद्रशनानं ज्या मुलाचा तिरस्कार करत होतं तेव्हा गुरुला लोटांग घातलेला आहे. धन्य धन्य माझ्या उदरी जन्मला म्हणू लागले. भद्रशना बोलत मूर्ती हे राज्य किती वर्षे करते आयुष्यप्रमाणे किती सांगावे. यथार्थ गुरुवर्या भद्रशनानं सांगू लागले की असे गुरुवर्या ह्या माझ्या मुलानं किती वर्ष राज्य करतो. भाऊ करिता नवस एवढाच पुत्र आमाचा परमप्रिय एक राजाचं प्रावण आवडे. म्हणून अशा असणाऱ्या ऋषीवर्या आम्हाला एकच मुलगा आहे आणि आम्हाला हे खूप प्रिय आहे. म्हणलं आमच्या प्राणापेक्षाही आवडता आहे. किती वर्ष राज्य करतील. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्याप्रमाणे सांगा स्वामी माझं तत्व तुम्ही इथं आल्यामुळं आम्हाला समाधान झालेलं आहे. आमच्या मुलाचं आयुष्यमान किती आहे मला सांगा. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन दे परी तुम्हाशी ऐकायला वाटेल दुःख हे सभा सगळे दुःखार नाही पडेल. ऋषी म्हणू लागले ही मी जर सत्य वचन जर सांगलो तर हे सभा सर्व दुःखांना पडेल म्हणून तर मी सांगणार नाही. प्रत्यय सदर्शे बोलावे वचन मात्र या अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष कठीण हे गोष्टी. म्हणून प्रत्यक्ष सजेने खरं बोलावं. खोटं बोलावं तर अंगाला मूर्खपणा येतो आणि खरं बोलावं तर तुम्हाला विषयापेक्षा हे कठीण लागते म्हणलं. त्यामुळे मी काय बोलू असं ऋषीने बोलावले. भद्रशन म्हणे सत्यवचन बोलावे ना करावा रमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जार पा. भद्रशनानं सांगू लागलेले की ऋषीवर्या जे सत्य बोलायला काय हरकत नाही. जे आहे ते सत्य बोला चिंता करू नका. तेव्हा पराशर ऋषीनं सांगितलेलं की तुझ्या मुलाचं 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय आहे सांगतो ऐक म्हणून. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता मूर्छा येऊन पडी गेला. 12 वर्ष झाली तुझ्या आज मुलाला आणि आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यू येईल असं पराशर ऋषीनं भद्रशनाला सांगलं. आम्हाला सहित त्या स्त्रीनी दुःखाग्नी ते गेले आवळून अंतपुरी सगळं कामिनी अंकांत करीती आक्रोशे. एवढे शब्द ऐकल्यानंतर सर्व दुःखाग्नीत पडले आणि राजाची प्रजा राजाचं कुटुंब सर्व आक्रोश करू लागली. करुणी हा करवक्षेत्र मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. सर्व ऊर बडून घेऊ लागले आणि कसं झालं म्हणून जे असणार जे दुःखाच्या सागरात पडले तेव्हा राजाला सावध करून पराशर ऋषीने बोलू लागली. एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शेषी मित्र नव्हते. हे राजा तेवढं दुःखामध्ये होऊ नको म्हणलं. मी एक तुला सांगतो म्हणलं. अग्नी वायू आकाश सूर्य पाणी सूर्यचंद्र हे नव्हते म्हणलं. नव्हता महामाया वगैरे केवळ ब्रह्ममय साजर तेथे झाले पूर्ण जागर ब्रह्म करुणिया हे धवनी माया सते तेथून झाले मत तो मग त्रिवेद अहंकार होत शिव इच्छे करुणिया. म्हणून ज्याच्या ठिकाणी आकाश पाणी वायू अग्नी असं जे पंचभूते नव्हते सूर्यचंद्र जे नव्हते तेव्हा हे माया काळ विकार अहम ब्रह्म म्हणून या हे महादेवापासून निर्माण झाले म्हणलं. ते धवनी माया सत्वते दोन्ही झाले मग त्रिवेद अहंकार होते शिव इच्छे करुणिया. सत्वांशी निर्मिला पितवसन रघुवंशी सृष्टी करता ध्रुवीना तमाशी रुद्राचे परगुण सर्व स्थिती गर्विता भेस म्हणे सृष्टी विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशेले. तेव्हा ब्रह्मदेवाला सांगितलं की तू सृष्टी निर्माण कर म्हणून. तेव्हा सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केले. तेव्हा 4 वेद आहे ते महादेवानं निर्माण केले. 4 वेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राय अध्याय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रियाशना. म्हणून 4 वेदामधून रुद्राध्याय हे सर्वात श्रेष्ठ अध्याय आहे. ह्याच्यापेक्षा गुह्य ज्ञान कशामध्ये नाही त्रिभुवनामध्ये नाही असं असणार पराशर ऋषीनं भद्रशनाला सांगू लागले. बहुत करी आज जाताना त्याहून अनेक तोर नाही साधना. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोये बोले. म्हणून हे रुद्राध्यायाला खूप जतन केलं पाहिजे. रुद्राध्यायाचा अभिषेक केला पाहिजे पारायण केलं पाहिजे आणि रुद्राध्याय शिवरूप आहे असं स्वतः महादेवानं बोलले म्हणून सांगू लागले. हे जे रुद्राय ऐकली पडती त्यांच्या दर्शनाची उतरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा संगे रुद्रा. जे रुद्राध्याय ऐकतात आणि ते रुद्राध्याय ऐकल्यानंतर त्याच्या दर्शनी दुसरे जीव दुरून जातात म्हणून. आणि हेच आहे ते नारदानं आपल्या 7 पुत्राला रुद्राध्याय सांगल्या. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळीयाला ध्याय जाणं थोर जप तपज्ञान त्याहून आणि नशेचे. मग या संप्रदाय ऋषीपासून ह्या पृथ्वी तलावर हे अध्याय आलेला आहे म्हणून. म्हणून थोर जप तप ज्ञान
त्याच्यापेक्षा रुद्राध्याय श्रेष्ठ आहे. जो अध्याय जपेचं पूर्ण त्याचे जे दर्शन येते ते पाहून स्वर्गीचे देवदर्शन त्याचे जे उच्चते. जो अध्याय संपूर्ण पारायण करल तर त्याच्या दर्शनाने स्वर्गीचे देव येऊन दर्शन घेतात आणि त्याला काय म्हणलेले इच्छिलेले देतात. जप तपशी अर्चना यावनी थोर नाही झालं रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा. जपापेक्षा तपपेक्षा शिवाच्या पूजा करण्यापेक्षा रुद्रमहिमा हे अध्याय आघात आहे. हे रुद्र अध्याय म्हणून सांगू लागली. रुद्रमहिमा वाढला परा वस पडले भानुपुत्र नगर पाशू सोडून यमकी कर हिंदे हिंडू लागले. हे रुद्रमहिमा वाढल्यामुळं पुण्य जास्त झालं आणि ज्या ठिकाणी यमपुरी असणारा ओश पडले म्हणलं यम आहे ते मोकळे हिंडू लागले. म्हणजे यमाच्या नगरीमध्ये कोणी तिथं जायला पापच केलेलं नाही तर यम परेशान झाले. मग यमे विधीला की पुसून हवी कृतरित्या निर्मिली दारुण देणे कृतर्गवादी भेदी वृक्षणे त्यांच्या हृदय संचरली. मग ते यमानं विचारू लागलं बाबा आमच्या नगरीमध्ये एक बी यायला तयार नाही तर सर्व पुण्य झाले तर कसं करावं. किंवा त्या ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की उतरकवाद तुम्ही आहे ते संसार करा म्हणून सांगितलं. त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश त्याने ते जाऊन यमपुरीचं महानरकी पडले सदा. म्हणून ते यमाना असणार जे पुत्रकवाद या कलियुगामध्ये आणि मत्सर वाढविलं आणि ते मत्सर वाढविलं शिवद्वेष ज्यानं केलं ते आहे ते यमपुरीच आहे ते जाऊन नरकी पडू लागले. हेम सांगित होता प्रति शिवदेशी जे पापमध्ये ते अल्पायुषी होती नानारी ती जाचणी करा. यमदूताला सांगू लागले की जे शिवद्वेषी आहेत आणि शिवाचं भजन पूजन त्याच्यात अडथळा करतात ते अल्पवेश म्हणून त्याला जाचणी करा आणि यमपुरीला घेऊन जावा. शिवतोर विष्णूला हरी विशेष हार गौन याशी म्हणते जे त्याला गुन्हा नोनी नरकी घालावे. महादेव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा महादेव लहान असं जे म्हणतात त्याला आणून नरकी घाला असं यमाने यमदूताला सांगले. रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावी त्याची रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वर्दी होते त्याशी रुद्राध्याय ज्याला आवडलेलं नाही त्याला नरकामध्ये आणून घाला. रुद्रानुष्ठान केल्यानंतर आयुष्याची वाढ होणार आहे म्हणून सांगू. याकरता भद्रेच्या नावधारी आयुध रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दुरी होय साच. म्हणून भद्रशना आता रुद्रा अध्यायाचं आपण पारायण जर केलो त्या मुलाचं मृत्यू दूर होईल म्हणून सांगू लागली. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे फुल्ल वारून हृदय उदक अभिमंत्रून अभिषुंचन पुत्रा करे 100 घागरी स्थापन करून आणि त्याला आंब्याचे ढाळे आणून लावून आणि रुद्राभिषेक केल्यानंतर तुझ्या मुलाचा जीव वाचणार आहे म्हणू लागली. नित्य 10 शस्त्र आवर्तरी पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरले दृढ चरण सलगद होमनी बोलत 10,000 वेळेस 7 दिवसामध्ये हे रुद्राध्याय आपण जर पारायण केलो तर तुझ्या मुलाचा जीव वाचणार आहे म्हणल्यानंतर भद्रशना राजा सद्गत होऊन लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी पराशर ऋषीचे पाय धरलेला आहे. सकल ऋषी रत्नमंडित बदक स्वामी तू त्या अंत मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. म्हणून असे असणार राया सर्व ऋषीमध्ये मुख्य ऋषी आहेस. काळ मृत्यू तुला भीतय म्हणलं आणि तूच आहे ते गुरु आम्हाला सर्वापासून रक्षणार आहेस. तरी तेव्हा सारे तुम्ही करावे पूर्ण तुझे जे आहे ब्राह्मण अनेक सांगायचे ते बोला म्हणा आताचे आणि तू आरंभी तुम्ही जे ब्राह्मणाला सांगाल ज्या ऋषीवर सांगाल मी बोलून आणतो असं भद्रशनानं त्या ठिकाणी अशा पराशर ऋषीला बोलू लागली. मागशास्त्र विप्र बोलावून जे रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून ते जे आले. मग लगेच 1000 विप्राला बोलून घेतले आणि रुद्राध्याय जे गुरुपासून गुरुबोध घेतले म्हणलं ती या ठिकाणी जे ब्राह्मण आले. परदार आली परदान ज्याचं मनोवणी पूर्ण बिलकुल कोणी गिर्या प्राणात दुष्टप्रती ग्रहण घेते. स्वतःच्या स्त्रीला सोडून परिस्त्रीला मातेसमोर मानणं हे गुण पाळणं आणि आपलं स्वतःचं धन सोडून दुसऱ्याच्या धनावर दुष्टपतीनं प्रतिकार न करणं हे आहे ते दुसऱ्याचं धन आहे ते नरकाचा मानणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जे शापानुग्रह मर्दी सामर्थ्य चालू न देते मित्र किंवा सांगत होमाना तो पुढे आणून उभा करीते
असे लक्ष्मीयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रकट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. असे ब्राह्मण एवढे तज्ज्ञ, एवढं अभ्यासू होते. ते जर शाप जर दिले तिथे देवाधिकाचं सुद्धा काही चालणार नाही. एवढं असे असणार ते, असे असणारे ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी असे असणारे जे, त्या ठिकाणी असे ब्राह्मण रुद्राध्याय पारायण करू लागले. ऐसे लक्ष्मी ब्राह्मण धुनीची जरीत भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष करण्याचे ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडित. तर त्या ठिकाणी आंब्याचे ढाळी टाकून रुद्रघोष असणारे एकसारखं गर्जना करून अनुष्ठान करू लागले. शास्त्रसंज्ञा झाली. दिवस 7व्या दिवशी मध्याने आला. दंडाचे मूर्ती समोर येतात आणि बाण मूर्छित पडी आला. 6 दिवस संपूर्ण 7वा दिवस लागलेला आहे. सूर्य असं असणार ज्या ठिकाणी उगवलेला आहे, तेव्हा मृत्यू समय असणार त्या मुलाचं जवळ येऊ लागले आहे. तेव्हा मुलगा मूर्छांकित पडलेला आहे. एक मुहूर्त निश्चित चलन वलन राहिले. समस्त परम घाबरला. पण आता गुरु देत अभिकरा. 1 घंटाभर मुलगा मूर्छित पडलेला आहे. त्यामुळं भद्रशन परेशान झालेला. रुद्रोदिक संपूर्ण सावध गेला राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत. ते रुद्राभिषेक जे करू लागलेले होते 1000 ब्राह्मणाच्या हस्ते, ते रुद्राचं असणारं जे पाणी घेतलं, पराशुरीतनं वर शिंपडल्या राजनंदन असणारे जे, लगेच असणारे जे चेवी झालेला आहे. एक काळ पुरुष भयानक थोर उलटव जटा कपडे सिंदूर विकराळ जाड भयंकर नेत्र खंदिरांगारा सारखे. तो मजे घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आली. तर होता पंचमूर्ती पूजी त्याची सम्यता कमळ भावांडी तुझे नशे. तेव्हा त्या मुलाला उठल्यानंतर पराशर ऋषीनं विचारू लागले, अरे म्हणलं तुला काय झालं होतं? तेव्हा पराशर ऋषीनं सांगू लागले, एक काळ पुरुष जटा कपाळाला लावलेला आहे, शेंदूर लावलेला आहे, विकराळ दाढा आहेत म्हणलं, डोळे एकसारखं अग्नीसारखे आहेत, आणि ते चौघे पुरुष मला आहे ते घेऊन जात होते. तेव्हा 5 तोंडाचा 10 हाताचा असा असणारा त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या महादेवानं येऊन मला सोडविला आहे. ते त्याचे गंध दमसंहारी ते भस्मांगी व्याघ्रांबर दशा असती आयुधे. तर त्या सूर्यासारखं ते स्वरूप असणारा भस्मांगी लावलेला, व्यागाचं चर्म टाकलेला, हातामध्ये धश आयुध येते, ते महाराज जेवणामध्ये सोडविले. बंधन त्या काळा पुरुषाचे धोरण करीत ताडण गेले पाहिजे. तर अशा असणारा महादेवानं मला सोडविलं आणि त्या काळ पुरुषाला आहे ते ताडण केलं. ऐशे पुत्रमुखी जय केदा उदरभद्रजन करी जय जयकार ब्राह्मणाची गाणी नमस्कार आनंद नेत्री आली. अंगी रोमांची दाडले मग विप्रजने कडबडाळी शिवनाम करचे ते वेळे देव सुमने वर्ष ते ऐशे पुत्राच्या मुखातून ऐकायला यांना भद्रशन जय जयकार करू लागलं. ब्राह्मणाला नमस्कार करू लागले. आनंद असे डोळे वाटवले, अगदी अंगी रोमांच दाटले आणि विप्राच्या सर्वाच्या चरणी आणि या पराशर ऋषीच्या चरणी एकसारखं चरणी मिठी मारून पाया पडून शिवहार शिवहार असं असणारं वेळोवेळा करून सर्वांवर फुलं वर्षावं लागली. अनेक वाद्यांच्या गजर टंकावाजी अवघ्यांदा दोर मुकुटवयाची महासुंदर मर्दंगवाद्य करत होती. अनेक प्रकारची सुस्वर वाद्य वाजू लागले, महासुस्वर मर्दंगवादी वाजू लागले. अनेक वाद्यांच्या गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कळत वरसनय अपार वाजते. अनेक वाद्य वाजू लागले, शिवलीलाचे गीत गाऊ लागले आणि अनेक प्रकारचे सनया वाजू लागले. चंद्रा नादळकते फेरी नादनमाय अंब नवोदया सोभद्रशने यावरी विधियुक्त होम करीत असे हे षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिवे वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अंगुनी अर्पी ब्राह्मणाशे. तेव्हा त्या राजाने अमोलिक वस्त्र दिव्य वस्त्रे जे म्हणलेलं ते ब्राह्मणाला अर्पण करू लागले. दक्षिण लागे भांडारी मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडी विद्युत भरा एकसरी मागे पुढे पाहू नका. दक्षिण भांडारी पूर्ण खाली करून मागे पुढे पाहू नका, लागेल तेवढं घेऊन जाऊ म्हणून राजा बोलू लागला. सर्व याचं काही केली तर पुरेपुरे ह्याची ऐकली माता धन बारा झाला पोहतो म्हणून इथं सांडी ती ढाई ढाई ब्राह्मण देती माता विजय कल्याण हो तुझे सुद्धा ऐंशी अति आनंद होत असतात अद्भुत वर्तले. तर त्या ठिकाणी असे असणारे जे याचक जर घेऊ लागले आणि आम्हाला पुरेपुरे म्हणू लागले आणि तुझ्या मुलाचं कल्याण असो असं असणारं त्या ठिकाणी त्या मुलाला आशीर्वाद असणारा जे देऊ लागलेले आहेत. वसंत येते सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी चौधुरी देशोतामली मृणानी स्वर मनलिंग आरची जे हे देवाचे साबळी चिंतामणी विधाबळी चिरावती ये धावणी तैसा कमलोत्वनंद ते क्षणी नारद मुनी पातला. अचानक त्या ठिकाणी नारद मुनी आले म्हणलं. वालिमी सत्यवंती नंद होता अनपादी कया तू हृदय रत्न ही शिष्य याचे त्रिमुनी जाण बंदी जे का
सर्वांते जो चतुर्षी कळा प्रविध निर्मळ ज्याची चतुर्दशी विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भावांड मोडून पुन्हा सृष्टी करणारा मागुतीने अन्याय विरोगिता दैनी दंडी दाडी चक्राधिक हे तो नारद कोणी द्यायचे क्षणी कुंडातुनी मूर्तिमय निघे अग्नी दक्षिणा अग्नी पत्ते होनी उभे टाकले देखता लगेच असणारं नारदांना आलं. नारद म्हणल्यानंतर कयादूर रत्न होते आणि स्वर्ग मृत्यू पाताळाचे त्याचे ज्ञान होतं ते शिष्य सोबत घेऊन आलेले आहेत म्हणलं. लगेच त्या ठिकाणी नारद आल्यानंतर कुंडातून मूर्तिमंत मूर्ती अग्नीतून निघाली आणि त्या ठिकाणी सर्वजण उभे टाकले म्हणलं. प्रचरादी सगळं ब्राह्मण प्रधानासहित भद्रशिला धावणी धरती चढ प्रमाणात देव संभाळले तेव्हा त्या मूर्तीचं दर्शन घेऊ लागले. नारदाचे सर्वजण त्या अग्नीमधून जे मूर्ती निघाली नारदाचं स्तवन करण्यासाठी त्या मूर्तीचं व नारदाचं सर्व पराशर ऋषी भद्रचन राजा सर्व ब्राह्मणांना दर्शन घेऊ लागले. दिव्यगंध देवी सुमुनी जोशोपचारे पूजिला नारद मुनी रावोबा डाकीकर सोडणे म्हणे स्वामी अति द्रष्टे या दृष्ट तो. तेव्हा असणाऱ्या 16 प्रकारची पूजा त्या नारदाची सरसणाऱ्याची भद्रचनाने केलेली आहेत. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील जागा बरोबर नारद म्हणे मार्गी येता शिवदूता चौघे देखील स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिभुवन तुम्ही फिरलेला आहे म्हणलं. तेव्हा तुम्हाला सर्व त्रिभुवनाचं ज्ञान आहे. काय तुम्ही का कुठं पाहिल्या का मला सांगा असं त्या ठिकाणी नारदाला असताना विचारू लागले. तशी भुज पंचमताने ती मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने घटने केले. तेव्हा पराशर ऋषीला सांगू लागले की असा 10 हाताचा 5 तोंडाचा असा असणारा त्या ठिकाणी महादेव तुझ्या मुलाचं मरण चुकलं आहे म्हणलं. कारण रुद्रानुष्ठान जे केलं आहे त्याचं पुण्य लाभलेलं आहे मी पाहिलो म्हणलेलं आहे. तेव्हा पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐका ते. तेव्हा पुत्र रक्षणार्थ तेव्हा वीरभद्रानं असणारं जे महादेवानं वीरभद्राला पाठवू लागलं आणि तुझ्या मुलाला मृत्यू नसताना सुद्धा काय घेऊन जात आहेस म्हणून त्या वीरभद्रानं त्या यमाला पुसत होते. तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतास भद्रशेनानंदन त्याच 10,000 वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी. तेव्हा वीरभद्रानं त्या मुलाला विचारू लागले की अरे म्हणलं त्या भद्रशेनाच्या मुलाचं 10,000 वर्ष आयुष्य असताना तू कुणाच्या आज्ञेवरून घेऊन जातच होता. तर हे वीरभद्रानं त्या ठिकाणी यमाला विचारत होतो मी ऐकलो असं नारद बोलू लागले. तो सार्वमोह होईल तर तो रुद्र महिमा तुझा राहत असा शिवमर्यादा उल्लंघनी तर होता कैसा आणि होताशी. अरे तुला तो 1000 वर्ष राज्य करणार आहे रुद्र महिमा तुला माहीत आहे पण शिवमर्यादा उल्लंघून हे कसं त्या मुलाला घेऊन जात होतास म्हणून त्या वीरभद्रानं विचारले. मग चित्रगुप्त अभिषेक सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तवत वर्षी मृत्यूचिन्ह वडांतर थोरवते. तेव्हा असणारे त्या ठिकाणी चित्रगुप्तानं लगेच वाचून पाहिलं म्हणलं पत्रिका 12 वर्षाला मुलाचं मरण होतं म्हणून मी त्याला घेऊन जात होतो म्हणून लागली. हे मतपुण्य निर्सुनी सहज 10,000 वर्ष करा विराजे मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप्रदे कष्टी बहु म्हणून असणारं या ठिकाणी वृद्धाध्यायामुळं 10,000 वर्ष त्याला राज्य मिळालं असं असणारं ज्याने बोलू लागली. मागं उभ्या टाकून कृतांत कर जोडीने स्वस्तवन करीत हे अपर्ण दव ही म्हणा जा माता अपराध न कळता घडला म्हणून त्या ठिकाणी मला हे माहिती नसताना हे अपराध घडले मला क्षमा करा असं वीरभद्राला ते माहिती क्षमा मागत होता मी असं ऐकलो म्हणू लागली. 80 रारदे सांगतात एक क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि शस्त्र रुद्र करून महोत्सव वगैरे तसे 80 रारदाना ऐकल्यानंतर पायावर लगेच लोळणी टाकले आणि 1000 रुद्राभिषेक करू लागले. शतरुद्र करिता निषेध शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता तो शिवरूपयांचे शतरुद्र अभ्यास केल्यानंतर शतायुष्य होतो म्हणलं पारायण केल्यानंतर आणि हा अध्याय पडल्यानंतर तो शिवरूपच होऊन जातो म्हणून. तो येथेच झाला मुक्त त्याच्या तृतीय तृती बहुत असो यावरी भगवान सुद्धा अंतर्धान पावला म्हणून त्या ठिकाणी येथे हे रुद्राध्याय ऐकल्यानंतर आणि बर्मा एवढं सांगून नारदानं अंतर्धान पावली. आनंदमाई शक्तीनंदन राय शतपदपदानं देवनं दोषीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. तेव्हा लगेच असणार त्याला आनंदानं पूजा करून ऋषी सहित असणार नारद जाऊ लागला. हे भद्रशन आख्यान जे पडते त्याशी होय अविशेष संतती त्याशी काळलं बाधी अंती वंदोनी नेती शिवपदा. हे भद्रशन आख्यान ज्यानं ऐकलं ज्यानं श्रवण केलं तर ते शिवपदाला जाते त्याची संतती वाढते त्याला काळ कधीच बाधा करणार नाही असं सांगू लागली. दशशत कपिला दा न ऐकता पडता घडे पुणे केले असेला भक्ष भक्षणा सुरापाना ब्रह्महत्या. त्या ठिकाणी हे जर पुण्य केलं कोणी अभक्ष जे भक्षण केलेलं आहे
सुरापान केलेलं आहे, पण इथून जर आता तरी पुढे ह्याचे उपदेश म्हणून वागलं तर त्याला प्रत्यक्ष महादेव भेटतो म्हणून सांगू लागले. हे महापाप पर्वा महापाप पर्वत ततोदा भस्मवती श्रवण करिता हा अध्याय तरी गळवाची गळांतरी दुरावती. हे जर श्रवण केल्यानंतर पूर्ण महापापाचे भस्म होऊन जाते म्हणून सांगू लागले. यावेळी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमाविशेष अविषयी लोकांचा अनुष्ठान ह्याची निर्धार आहे. म्हणून या कलियुगामध्ये लोकांना निशेष शिवकीर्तनाला यारे लहान थोर भलते याती नारी नर लहान थोर मंडळींना शिवकीर्तनाचं विशेष आहे म्हणलं. म्हणून आयुष्य लोकांना अनुष्ठान रुद्राध्याय ऐकायला रुद्राभिषेक कराय ह्याच्याशिवाय काही दुसरं नाही म्हणून सांगू लागले. महागत राव भद्रचन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग तो भद्रचन सुधर्म पुत्रास राज्य देऊन आणि युवराज तारकाला ते सर्व हे देऊ लागलेलं आहे म्हणजे. मग प्रधानासमित राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान दुरादाने करता महारुद्र तोषवला. तेव्हा प्रधानासमित राजा म्हणू लागला की या महादेवाच्या भक्तीशिवाय काही नाही, आपल्याला राज्य काही करायचं नाही. म्हणून राजा आणि प्रधान शिवभक्ती भजन पूजन करत असणारे तीर्थयात्रा करीत चाललेले. विमानी बैसून इथं राव प्रधानाने नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभवत स्वेच्छिक करुणी राहिले. म्हणून लगे विमानामध्ये बसविलेल्या राजाला आणि प्रधाने विधी लोक असणारे ज्या ठिकाणी स्वेच्छेने असणारे जे त्या विमानामध्ये बसविले. शेवटी शिवपदाचे पाहुणं राहिले शिवरूप होऊन 11वा अध्याय जाणं सौरूप एकादशी रुद्रांचे शेवटी शिवपदाश असणारे जे राजा प्रधानांना सुद्धा पोहोचलेले आहे. हा 11वा अध्याय म्हणलं शिवाचं स्वरूप आहे म्हणलं. हा अध्याय करिता श्रवण एकादशी रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेने परत येणार. हा अध्याय जर कोणी श्रवण केलं ऐकलं तर 11 रुद्राचं समान आहे म्हणून रुद्राभिषेक केल्यावर. म्हणून हे अध्याय श्रवण करणं एक अध्याय ऐकल्यानंतर 11 रुद्राभिषेक केल्यावर पुण्य आहे. म्हणून हे कल्पद्रुम आहे. कल्पद्रू झाड म्हणजे त्या कल्पद्रूच्या झाडीवर इच्छिलेलं देते फळ. तसं हे अध्याय आपल्याला इच्छिलेलं फळ देणार आहे. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासना बाधे ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बाधीची सर्वता. हे मृत्युंजय रुद्रानुष्ठान अध्याय असल्यामुळं त्याला भूतबाधा होणार नाही, त्याला ग्रहपीडा होणार नाही, त्याच्यावर कोणतंच विघ्न होणार नाही, त्याला रोगबाधा होणार नाही. आणि हे रुद्राध्याय ऐकल्या तर एवढं पुण्य आहे म्हणून सांगू लागले. येथे जो मानीला विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळण व्हावा. जो कोणी अविश्वासी माणूस आहे हे सर्व खरं आहे का म्हणलं, हे खोटं आहे असं जर म्हणलं तर त्याचं आयुष्य अल्पायुष्य होईल जाईल. आणि तो जो चांडाळ निंदा करतो त्याचा विटाळ सुद्धा होऊ नये असं सांगू लागली. त्याच प्रसोनी वांज झाली माता त्याची संगती न द्रावी होता त्याचे संभाषण करिता महापातक जाणे जे अशा पद्धतीनं जो ह्या अविश्वास अध्यायावर करल आणि खरोखर हे अध्याय पारायण केल्यानंतर अध्याय ऐकल्यानंतर खरंच असणार ज्या ठिकाणी एवढं पुण्य मिळणार आहे का, त्याला आरोग्य लाभणार आहे का, तो सुखी होणार आहे का आणि त्याच्यावर संकट कोणतं येणार नाही का असं जर निंदा केलं तर त्याची माता वान झाली समजावं आणि त्याची संगती कधीच करू नये आणि तशावर कधीच भाषण करू नये. कारण त्याच्याबरोबर असं बोललं तर त्याला महान पाप आहे म्हणून सांगू लागले. ते आपल्या घराचं आणावे आपण त्याच्या सणास जावे ते जावे जेवे भवे जीवे सोशील हिरग्रह अशाच्या घराला आपण जाऊ नये. आपण तशा अभक्ताच्या व्यक्तीच्या घराला आणू नये. आणि हा हिंसक ग्रह आहे म्हणलं त्याला काही कामाचा नाही म्हणलं. तो परशिव भक्ती तो विष जे मूर्ख पैसे त्याच्या पंक्तीची त्याची मृत्यूवाला या गोष्टीचं संधी काही अचाना तो प्रत्यक्ष विष भक्षण करतो म्हणलं. मग अशा विष भक्षण करण्याच्या पंक्तीस जर मूर्खाच्या जर बसलो तर आपल्याला सुद्धा मृत्यू ओढवतोय. म्हणून अशाची संगत धरू नये. असे सर्व व्हावी निश्चित अखंड पावी शिवलीला अमृत हे नघडी जरी तवरीत हा अध्याय तरी वाचावा. हे निश्चित आपल्याला जर रुद्राध्याय जर पारायण करणं होत नसेल तर शिवलीला अमृत कंटिन्यू पाहावं आणि शिवलीला अमृताचा अध्याय एवढं तरी अध्याय वाचावे म्हणून सांगू लागले. या अध्यायाची करिता अनुष्ठानात याची नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. या अध्यायाचं अनुष्ठान जर केल्या या जर अध्याय पारायण केल्या तर त्याला रुद्राभिषेक केल्या एवढं पुण्य आहे. मग नित्य घरी त्याच्या प्रत्यक्ष महादेव राहील म्हणून सांगू लागले. अपरणाराधा अब्जा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी असा अपरणाराधा अभिनिंदाचा महादेवाचा पार्वतीचा पती असणारा महादेव आपल्या घरी अखंडपणे राहील. हे अध्याय ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर वाचन केल्यानंतर. म्हणून श्रीधर स्वामीनं जगदानंद मूळ कंद त्या महादेवाला विनवणी करू लागली, देवा असा असणारा जे अध्याय मला असणारा ज्या ठिकाणी तू निर्विघ्नपणाने
पार पडला असे अध्यायाला बुद्धी देणारा तूच दाता आहेस, माझं काही नाही. श्रीधर स्वामी म्हणू लागले. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादशमध्ये द्याय गोडा. शिवलीला अमृत ग्रंथ हा प्रचंड आहे म्हणलं. ही स्कंद पुराणामधली ब्रह्मोत्तरखंडातली कथा आहे, म्हणून त्याचं सारांश या शिवलीला अमृतमध्ये घेतलेलं आहे. म्हणून हे जे ग्रंथ ऐकतात तर श्रीधर स्वामी सांगतात, जे सज्जन लोक आहेत त्यालाच सांगा म्हणलं, जे दुर्जन आहेत देवाला विरोध करणार आहेत तशा लोकांना सांगू नका म्हणलं. म्हणून ह्या ठिकाणी असा अध्याय सर्वजण ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला पुण्य भेटणार आहे. म्हणून श्री साम सदाशिवार्पण नमस्तु.